च्या सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरती दिवंगत नेते आर पाटील यांनी सही केली होती। त्या फाईलवरही सही मला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगलीच्या तासगावात केला। तसंच आर पाटलांनी केसानं गळा कापला असं देखील अजित पवार म्हणाले। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे चुकीचे आरोप झाल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं। त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायचे धंदेद्राव आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे नवाब मलिकांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला। नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत। विरोध डावलून मलिकांचा एनसीपीकडून अर्ज दाखल झालाय। मलिकांच्या अर्जासोबतच एनसीपीचा एबी फॉर्म आहे। मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा क्षेत्र से नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी का नामांकन भरा था, साथ ही में अपक्ष भी नामांकन दाखिल किया था और समय पे पार्टी की तरफ से एबी फॉर्म जमा कराया गया 2/55 को। और अब मैं चुनाव नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी की तरफ से लड़ूंगा और इसके लिए मैं अजीत पवार जी, प्रफुल्ल पटेल साहब और स्टेट प्रेसिडेंट सुनील तटकरे जी का आभार मानता हूं कि उन्होंने मुझ पर विश्वास जताया है और निश्चित रूप से इस विधानसभा से हम विजयी होंगे। अजून मला या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही। अधिकृत माहिती मिळाल्यावर त्यावर आमची भाजपची अधिकृत प्रतिक्रिया काय आहे हे आमचे प्रवक्ते व्यक्त करतील। यानंतर एक मोठी बातमी आहे। नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी झाली आहे। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेनं अचानक उमेदवारी दिली। शिंदेंच्या शिवसेनेकडून देवळालीमध्ये राजश्री आहेरराव यांना उमेदवारी देण्यात आली, तर दिंडोरीमध्ये झिरवाळ यांच्या विरोधात धनराज महाले यांना शिवसेनेनं अधिकृत उमेदवारी दिली। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या खेळीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची कोंडी झाली आणि नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरोज आहिरे उमेदवार आहेत, तर दिंडोरीमधून झिरवाळ अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, हे काय चित्र नेमकं म्हणायचं? खरं तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून झालेली तानातानी संबंध महाराष्ट्राने पाहिली आणि त्याचाच एक परिपाक म्हणून अशा पद्धतीच्या उमेदवाऱ्या ज्या आहेत त्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ऐन वेळेवरती अर्थात उमेदवारी भरायला अवघा काही वेळ शिल्लक असताना शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमध्ये 2 उमेदवाऱ्या दिलेल्या आहे। एक जी उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून देण्यात आलेली आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली। त्या ठिकाणी विद्यमान आमदार सरोज आहिरे आहेत, मात्र त्याच ठिकाणी पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेनं राजश्री आहिराव ज्या माजी तहसीलदार आहेत त्यांना शिंदेच्या शिवसेनेनं एबी फॉर्म दिला आणि तो फॉर्म काही वेळापूर्वी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला। तसाच प्रकार जो आहे तो नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात देखील पाहायला मिळाला। त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ हे उमेदवार आहे, मात्र नरहरी झिरवाळांच्या समोर शिंदेच्या शिवसेनेनं नवीन उमेदवार दिलेला आहे। त्या उमेदवाराचं नाव आहे धनराज महाले, ते देखील माजी आमदार आहेत। त्या अशाच पद्धतीनं 2 उमेदवार शिंदे गटानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर उतरवल्यानं महायुतीतला वाद जो आहे तो अशा पद्धतीनं चव्हाट्यावर आलेला आहे। त्यामुळे आता माघारीपर्यंत हे फॉर्म राहतात का हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल। बरोबर लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सर्व विरोध झुगारून नवाब मलिकांचा अखेर राष्ट्रवादी पक्षाकडूनच अर्ज दाखल। मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मानखुर्द शिवाजीनगरमधनं मैदानात। शरद पवारांकडून अजित पवारांची भर सभेत नक्कल। कालच्या सभेतील अजितदादांच्या रडण्याची नक्कल करत लगावला टोला।
मी उभारलेला पक्ष माझ्याकडूनच काढून घेतला तर राष्ट्रवादी पक्ष कुणी स्थापन केला असं म्हणत पक्षफुटीवरून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. मी 4 वेळा बारामतीचा उपमुख्यमंत्री केला. अजित पवारांवर बोलताना शरद पवारांची घणाघाती टीका. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर पाटलांनी सही केल्याचं फडणवीसांनी दाखवलं. आबांनी केसानं गळा कापला. अजित पवारांचा खळबळजनक आरोप. शिवडी, वरळी आणि माहीममध्ये मनसेचं टेन्शन वाढलं. 3ही मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवारही मैदानात. मैत्रीपूर्ण नाही तर थेट सामना. माहीममधून सदा सरवणकरांनी भरला उमेदवारी अर्ज. मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत. फडणवीसांच्या फोननंतर जगदीश मुळीकांची निवडणुकीतून माघार. वडगाव शेरीतून टिंगरेंविरोधात थोपटले होते दंड. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 5वी यादी जाहीर. अभिजित पाटलांना माढ्यातून तर पंढरपुरातून अनिल सावंतांना उमेदवारी जाहीर. आणि झिशान सिद्दीकींना धमकीचा फोन करत केली पैशांची मागणी. शिवसेनेनं मनसेला धक्का दिलाय. मुंबईतल्या ज्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना मनसेला मदत करेल असं वाटलं होतं त्या 3ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज आपले दाखल केलेत. त्यापैकी शिवडी, वरळी आणि माहीम या 3ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मनसेच्या 3ही नेत्यांना शिवसेनेच्या उमेदवारांचं कडवं आव्हान असणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार दिलेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया यावर. प्रणाली, लोकसभेप्रमाणे जो बिनशर्त पाठिंबा म्हटला जात होता तो आता विधानसभेमध्ये त्याची काय म्हणतो आपण परतफेड केली जात नाही असं दिसतं या 3 मतदारसंघातल्या लढतीवरून. अगदी खरं आहे श्वेता. अपेक्षा अशी होती की महायुती जी आहे ती मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये साथ देईल, परंतु ज्या 3 जागा क्रुशल आहेत मनसेसाठी विशेषतः त्या 3ही जागांवर नाही म्हणता शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे. वरळीची जागा असेल, माहीमची जागा असेल आणि शिवडी, कारण या 3ही ठिकाणी मनसेचे नेते पदावर असलेले 3 दिग्गज जे आहेत ते उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. आणि मनसेला या 3 ठिकाणी शिवसेना आपल्याला मदत करेल असं वाटत होतं आणि त्यामुळे या ठिकाणी उमेदवार दिले जाणार नाही किंवा दिले गेले तर उमेदवार ते कमकुवत किंवा कच्चे उमेदवार दिले जातील अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे शिवडीमध्ये तर आपण बघितलं अवघ्या 5 मिनिटांपूर्वी 3 वाजायला 5 मिनिटांच्या पूर्वी नाना अंबोले यांनी अर्ज भरलेला आहे. नाना अंबोले खरं तर हे भाजपमध्ये होते, ते जुने शिवसैनिक राहिलेले आहेत आणि म्हणून आता शिवसेनेनं त्यांना उमेदवारी देण्यासाठी या भागातून सज्ज केलेलं होतं. जरी नाना अंबोले हे सांगत असले की त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाही तरी त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांना हा एबी फॉर्म दिला जाऊ शकतो आणि ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ठरू शकतात. परंतु जर आपण मनसेच्या दृष्टीनं विचार केला तर या 3ही ठिकाणी जिथे शिवसेना आपल्याला मदत करेल, एकनाथ शिंदे आपल्याला मदत करेल अशी मनसेला कुठेतरी अपेक्षा होती. ती अपेक्षा आता मावळताना दिसते, कारण या 3ही जागांवर शिवसेनेनं आपले चांगले आणि तगडे उमेदवार जे आहेत ते दिलेले आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आता या 3ही जागांवर चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी.